चला आज बनवूयात अगदी मऊ गुबगुबीत फ्लावर पराठा। त्यासाठी मीडियम आकाराचा एक पांढरा शुभ्र मी फ्लावर घेतला, कोमट पाण्याने धुवून घेतला आणि मोठ्या दाताच्या किसणीने किसून यामध्ये 1 टीस्पून मीठ घालून मिक्स करून 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून दिलं। 15 मिनिटानंतर त्यातलं सगळं पाणी असं पिळून घेतलं। खलबत्त्यामध्ये मिरची, आलं, लसूण असं ठेचून घेतलं। कढईमध्ये थोडंसं तेल घालून मिरचीचं वाटण, हळद घालून मिक्स करून घेतलं। वरून घातला किसलेला फ्लावर, सगळा फ्लावर मस्त मिक्स करून घेतला। मग घातलं थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पूड, मीठ आणि हे सगळं मिक्स करून घेतलं। वरून घातली थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आणि गॅस बंद करून 1 चमचा चाट मसाला घालून घेतला। मिश्रण थंड करण्यासाठी ठेवून 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा तूप, 1 चमचा ओवा क्रश करून मीठ घालून चपातीला मळतो ना तसं मऊसर पीठ मळून घेतलं। मळलेल्या पिठातला एक गोळा घ्यायचा आणि पुरणाचा उंडा भरतो ना तसं हे मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आणि हलक्या हाताने हे पराठे लाटून घ्यायचे। रेसिपीचा लॉंग व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे, त्याची लिंक या व्हिडिओ खाली दिलेली आहे। तिथून तुम्ही सविस्तर रेसिपी पाहून मऊ गुबगुबीत माझ्यासारखेच पराठे बनवू शकता। आता पीठ लावून दोन्ही बाजूनी हलक्या हाताने पुरणाची पोळी लाटतो तसे हे पराठे लाटून घ्यायचे। पराठे लाटून झाल्यानंतर तवा चांगला कडकडीत गरम झाल्यावर त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी मीडियम आचेवरती पराठे भाजून घ्यायचे। पराठे जर कमी गॅसवरती भाजले तर ते कडक होतात आणि मोठ्या गॅसवर भाजले तर खूपच मऊ होतात। त्यामुळे दोन्ही बाजूनी मीडियम आचेवरती पराठे भाजून घ्यायचे। तयार आहेत आपले फ्लावरचे पराठे। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बाय बाय।